तर नमस्कार मित्रांनो, आजचा ट्रेक आम्ही कळसुबाईचा शिखर ट्रेक करून सर करून वरती आलोय. तर माझ्यासोबत आहे ती शांताराम भाऊ भांगे आणि तसेच आपले मेजर साहेब. तर मेजर साहेब ही म्हणजे तुमची किती वेळ ही आहे? ही माझी जवळपास चौथी वेळ आहे माझी. हां हां. तर शांताराम भाऊ तुमचे म्हणजे किती वेळ ही? खूप झाले. तर मित्रांनो, हे पत्रकार बंधू होती तसंच मेजर साहेब. आम्ही या महिन्यात ही दुसरा ट्रेकिंग करतोय. तर साहेबांनी 2-3 ट्रेक केलेत वाटतं. तर या महिन्यात आम्ही दुसरा ट्रेक हा कळसुबाईचा आहे. तर आत्ताच आमचं दर्शन झालं आणि सर्व आम्ही इथं आता दर्शन घेऊन आता खाली जाणार आहोत माघारी. कळसुबाई माते की जय. तर मित्रांनो, मच्छिंदर भाऊ नेहमीच आमच्या सोबत आले. तरी आमचं एक मिशिंग आहे, दोस्त आमचा मित्र हा, ज्ञानेश्वर भाऊ झोले. कमतरता बसली. महसूस करतो. होतं येणं त्याचं, पण काही प्रॉब्लेम आल्यामुळे पारिवारिक आज तो आला नाही. मग तरी पण शांताराम भाऊ आम्ही त्यांना एक सोबत राहतोय आणि खूप चांगलं वाटलं. आई कळसुबाई आम्हाला घेऊन आली. माणसामध्ये इच्छाशक्ती असली तर माणूस कुठं पण जरूर जाऊ शकतोय. आणि आज आमची इच्छाशक्ती होती की आज कळसुबाई जायचं आणि माता आई दर्शन घ्यायचं. आम्ही व्यवस्थितपणे दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि खूप छान वाटलं. आणि मग भाऊला काल फोन केला का भाऊ आपल्याला गडावरती जायचे, येणार का? भाऊ मी लगेच होकार दिला, आले का मी पण येतो. आणि शांताराम भाऊला पण फोन केला की शांताराम आपल्याला कळसुबाई शिखरावरती जायचे, दर्शन आईचं घ्यायचे. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर काय वाटतं शांताराम भाऊ, कसं काय वाटलं? मस्त, खूप चांगला प्रवास आणि आता पण खूप आनंद वाटला मला. आणि मोसम पण खूप छान आहे. खूप छान. कशाच्या शिखरावरून आंब्यावरी सूचना दिली आहेत 2. मला तुझा व्हिडिओ राहिला अजून एकदम भारी दिसतात. पण ते जायचं आम्हाला पुढच्या टायमाला काढायचंय, तरच जायचंय. आल्यानंतर आम्ही नक्की आम्ही आला मला जाणार. तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर आमच्या नक्की. सोबत गड किल्ल्याची शेअर करायला किंवा फते करायला Next तर time. अवश्य कॉल करा, आम्हाला कळवा. हा, तुम्हाला पण घेऊन घेऊन जाऊ सर्वांना. ओके, थँक्यू, धन्यवाद. माईक बंद आहे का तुझ्याकडे?